आपण आज गुगल ट्रान्सलेट नावाचं ॲप आहे ते कसं वापरायचं जरा बघूया. तुमच्या समोर आता जी स्क्रीन आहे त्यात तुम्हाला यूट्यूब, माय फाईल्स, ORG, क्लीनअप, सेटिंग आणि दुसऱ्या लाईनमधलं जे पहिलं ॲप आहे TRANS दिसतंय. जी लिहिलं आहे ते जे आहे निळं पांढरं ॲप, त्याच्यावर मी क्लिक करतो आहे गुगल ट्रान्सलेट. ज्यावेळी ॲप हे तुम्ही ओपन करता त्यावेळी तुम्हाला वरती दिसेल एंटर टेक्स्ट म्हणलं आहे. इथं इंग्लिश आणि मराठी आहे. ओके, आता हे बदलून घेतो मी. इथं आपण कोणतीही भाषा घेऊ शकतो. उदाहरणार्थ मी इंग्लिशवर क्लिक केलं तर एवढ्या भाषा आहेत. यापैकी इथं मी मराठी घेतलं आणि या बाजूला आता आपोआप इंग्लिश आलं. इथं सुद्धा तुम्ही कुठलीही भाषा घेऊ शकता. आपल्याला इंग्लिश घेतलं. आता इथं बघा खाली कन्व्हर्सेशन, माईकचं एक चिन्ह दिसतं आणि कॅमेरा दिसतो आहे. आत्ता आपल्याला गरज कशाची आहे? कन्व्हर्सेशन किंवा माईकची आहे. तर माईकला मी क्लिक करतो आहे आणि एक शब्द टाईप करतो. ओके, हे इंग्लिश रूपांतर झालं. आता तुम्हाला पाहिजे होतं पंचक्रोशी. आता पंचक्रोशी आले, हे घालवतो 2 मिनटं, परत टाईप करतो पंचक्रोशी. इथं खाली कॉपीचं चिन्ह दिसतंय तुम्हाला. हे मी कॉपीचं चिन्ह, पंचक्रोशी इंग्लिश लिहिले ना, त्याच्या खाली कॉपी चिन्ह आहे, ते कॉपी करतो. कॉपी करून मी आता बरोबर सेंटरचा खटका दाबतो आणि बाहेर येतो. हे मी बाहेर आलो. आता समजा तुम्ही व्हॉट्सअपला आहात आणि तुम्हाला कुठेतरी पंचक्रोशी टाईप करून पाठवायचं आहे. एक उदाहरणासाठी आपण इथं सद्गुरू प्रामा घेऊया. इथं मी टाईप करतो. लक्षात आलं तुमच्या? तुम्ही मराठी टाईप केलं, इंग्रजी इथं आलं आणि ते तुम्ही पंचक्रोशी इथं घेतलं. या पद्धतीने हे ॲप वापरता येते. आता मी हे डिलीट करतो, परत पाठीमागे येतो. तुम्हाला एकदा ते ॲप बघायची इच्छा असेल, हे बघा इथे सेकंड रोमध्ये फर्स्टच आहे ट्रान्सलेट नावाचं, गुगल ट्रान्सलेट. अतिशय चांगलं ॲप आहे हे. इथं तुम्ही काही मराठीत बोलला किंवा टाईप केलं तर इंग्लिशमध्ये येतं. एवढं सोपं आहे. धन्यवाद.